की सरपंच व्हायला काय करावं लागेल? ज्या समाजाचे सिनेमेच येत नाहीत त्यांच्या प्रश्नांचं काय करायचं? त्यांचं काहीच नाही, त्यांचं अस्तित्व काही नाही. तो समाज आता पण गावाच्या बाहेर आहे ह्या गोष्टीचं जास्त दुःख झालं आणि आपण त्यांना आपल्यात घेणार नाही. आणि कधी कधी चोरी नाही केली तरी आळ त्यांच्यावर यायचा. पारधीच त्यांना वाटत. म्हणल्या खूप वर्षानंतर आमच्या दारात माणसं आली. त्यांना नाही कळणार कारण त्यांच्यावर हे लादलं गेलं. त्यांना आता हे लक्षात येणार आहे की नाही, आपण भाकरी मागितली नाही पाहिजे, आपण भाकरीसाठी काम केलं पाहिजे. ही गोष्टच अशा लोकांची ज्यांची संख्याच एवढीशी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यामध्ये गोष्ट साधी दाखवायला जास्त कष्ट लागते. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आपण नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या समोर घेऊन येतोय आणि आता आपण पुणे फिल्म फेस्टिवलमध्ये ज्या चित्रपटाचं स्क्रीनिंग झालं, निर्जळी, या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि मुख्य जे कलाकार आहेत त्या स्वाती कडू माझ्यासोबत आहेत आणि त्याच्यातलाच एक मुख्य जी भूमिका आहे ती दत्तू मोरे यांनी केलेली, तेही आपल्या सोबत आहेत. आपल्या दोघांचं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. निर्जळी म्हणजे खरं तर त्याला जोडून एक निशब्द हा एक मी शब्द वापरतो, कारण तुमच्या चित्रपटाचं नाव निर्जळी आहे. म्हणजे नागराज मंजुळेचा फॅन्ड्री आला होता आणि तो जो शेवटचा एक दगड मारला, तो त्याचा घाव अद्याप समाज व्यवस्थेला सोसत नाहीये. आणि हा तुमचा एक मूवी आलेला आहे आता, चित्रपट निर्जळी, आणि जो शेवटचा प्रश्न आहे की सरपंच व्हायला काय करावं लागेल, आणि त्याची जी म्हणजे ही सामाजिक व्यवस्था असेल, शिक्षण असेल, हे चित्रपटाचं ओपनिंग जे आहे ते सावित्रीमाईंचा फोटो तुम्ही कंपास पेटीमध्ये लावता आणि ते पहिली फ्रेम आहे तुमची, आणि शेवटची फ्रेम काय आहे तर सरपंच व्हायला काय. म्हणजे समाज व्यवस्थेपासून जो समाज कोसो दूर आहे. एकीकडे आपण 75 वर्ष उलटून गेलेली आहेत देश स्वतंत्र होऊन, प्रगतीचा मार्गही सुकर होतोय, पण या प्रगतीमध्ये कुठंतरी आपले समाज बांधव मागे राहिलेत का, हा जो प्रश्न तुम्ही वारंवार विचारताय, त्या संदर्भात मला तुम्हाला बोलायचं. मी पहिल्यांदा स्वातीकडे जातो. काय वाटतं की ही कथा तुम्हीच लिहिलेली आहे, त्याचं दिग्दर्शन तुम्ही केलेलं आहे आणि त्यातली मुख्य भूमिका सुद्धा तुमचीच आहे. स्टार्ट टू एंड कुठेही एक मिनिट ती कथा सुटत नाही. चित्रपटाचं दिग्दर्शन, चित्रपटातल्या प्रत्येक अभिनय केलेले जे कलाकार आहेत त्यांची म्हणजे सादरीकरण असेल, DOP असेल, म्हणजे हा खूप लो बजेट मूवी असणार आहे हे विचारायलाच नको. पण एवढ्या सगळ्या गोष्टी, खूप कष्ट आणि खूप जीव ओतला याच्यामध्ये, काय सांगाल? सुरुवातीला तर मी तुमचं धन्यवाद देईल की तुम्ही ह्या सिनेमाची तुलना एका इतक्या मोठ्या सिनेमाशी केली, ज्या सिनेमानी खूप साऱ्या माणसांना तुम्ही स्वतःची गोष्ट मांडू शकता हे शिकवलं, तो म्हणजे फॅन्ड्री. दुसरी गोष्ट की तुम्ही जसे म्हणालात की हा जो प्रश्न आहे शिक्षणाचा किंवा सगळा, तर आता हा सिनेमा आला तर ह्या समाजाचा प्रश्न दिसतो, फॅन्ड्री आला तर त्या समाजाचा प्रश्न दिसतो. पण ज्या समाजाचे सिनेमेच येत नाहीत त्यांच्या प्रश्नांचं काय करायचं, जिथपर्यंत आपण पोहोचतच नाही. म्हणजे अजूनही आत्ताही अशी गावं आहेत की जिथं SD जात नाही, रस्ता जात नाही. मग ज्या गावांपर्यंत रस्ते नाही पोचले, मी रस्ता हा शिक्षणाच्या अर्थानं पण म्हणते, त्या गावांचं काय, ज्या समाजापर्यंत शिक्षणच नाही पोचणार, तर ती माणसं माणसात कधी येणार. आपण एका बाजूला म्हणजे आत्ता पण मॉलमध्ये आलोय, सिनेमा बघतोय आणि त्या सिनेमाचं मॉलमध्येच कौतुक करतोय, पण ह्या ज्या समाजाला धरून आपण बोलतोय ना, तो समाज आत्ता पण गावाच्या बाहेर आहे आणि तो पालातच आहे. तर मला असं वाटतं की ही सगळी माणसं जोपर्यंत माणसांच्यात येणार नाहीत आणि आपण त्यांना आपल्यात घेणार नाही, तोपर्यंत बदल नाही होणार. ही कथा कशी सुचली, म्हणजे काय होतं की याच कथेवर तर आपण चित्रपट करावा, किंवा हे सगळं कसं आलं? मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मला वाटायचं की ज्यावेळेस माझ्याच वर्गातल्या माझ्याच वयाच्या मुली मी शाळेचं आवरत असताना घरी यायच्या भाकरी मागायला, आणि मग मला वाईट वाटायचं की ही कुठली व्यवस्था आहे की मी माझं छान छान आवरतीये, मी वेणी घालतीये, मी टिकली लावतीये, आणि त्याच वयाची एक पोरगी हातात पिशवी घेऊन भाकरी मागायला आली आहे. मला असं वाटायचं तिला शाळेत नसेल का जायचं, किंवा तिला नाही का शिक्षण घ्यायचं, किंवा तिला नाही का शिकायचं. आणि जी मुलं शाळेत घेत होती त्यांना ती कुणाच्या तरी कंपासमधला पेन्सिल चोर, कुणाचं तरी खोडबर चोर, आणि कधी कधी चोरी नाही केली तरी आळ त्यांच्यावर यायचा. मग असं वाटायचं जी मुलं येत आहेत, शिकतायत, त्यांना शिकायचं असलं तरी शिकता येत नव्हतं. आणि ह्याचं कारण काय, तर ती गावाबाहेर आहेत आत्ता पण,
त्यांना हेच माहिती नाही की आपण शिकलं पाहिजे, आपण माणसांच्यात आलं पाहिजे, किंवा बाहेर माणसं कशी राहतात, कशी जगतात, कशी वावरतात, हे नाही माहिती त्यांना अजून. म्हणजे आपण आत्ता पण जेवायच्या आधी हात धुतो, पण जे माणसं भाकरी मागूनच आणून खातात त्यांचं आपण काय करणार? त्यांना आपण भाकरी कशी कमवली पाहिजे आणि ती मागितली नाही पाहिजे. भाकरी मागणं हा धर्म नाहीये. हे जोपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत बदल नाही होणार. आणि हे त्यांना नाही कळणार, कारण त्यांच्यावर हे लादलं गेलंय. हे खूप आधीपासून आहे. ते गावाच्या बाहेर आहेत, ते माणसांपासून बाहेर आहेत. मग त्यांना हे कोण सांगणार की तुम्ही माणसं आहे म्हणून? नाही, याचा विचार आहेरे वर्गाने करायला पाहिजे असं तुमचं. सगळ्यांनीच करायला पाहिजे. हा विचार त्यांनी पण करायला पाहिजे. तुम्ही जर फिल्म बघितली असेल तर कोण बरोबर किंवा कोण चुकीचं नाहीये. जे बरोबर आहेत किंवा जे चुकीचे आहेत त्यांनी काय बरोबर करायला पाहिजे, आणि जे आता पुढे निघून आले त्यांनी मागच्यांना कसं सोबत आणलं पाहिजे ह्याच्याबद्दल आहे ते. हे बऱ्याचदा असं होतं की आपण चित्रपट बनवतो, ती कलाकृती लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आणि पुढं ती सोडून दिली जाते. पण तुम्हाला काय अपेक्षा आहेत याच्याकडून? ज्यावेळेस आम्ही हा सिनेमा शूट करत होतो ना, सिनेमाचं शूट संपलं आणि त्यांना विचारलं ज्यांच्यावरती आम्ही हे शूट करत होतो की तुम्हाला आता कसं वाटतंय? तर म्हणल्या खूप वर्षानंतर आमच्या दारात माणसं आली, खूप वर्षानंतर आमच्या घरी माणसं आली. मग त्यांनी त्या शूटच्या काळात जी माणसं बघितली, अरे माणसं अशी राहतात, अशी बसतात, अशी बोलतात, असे कपडे असतात, मग जेवायच्या आधी हात धुतात. तर मला असं वाटतं हे आता त्यांच्यापर्यंत जरी पोचलं तरी त्यांना लक्षात येईल की त्यांना हे नाही वाटणार की आपण आपण आपलं हेच काम आहे की आपण बाहेर राहायचं, आपण भाकरीच मागून खायची. त्यांना आता हे लक्षात येणार आहे की नाही, आपण भाकरी मागितली नाही पाहिजे, आपण भाकरीसाठी काम केलं पाहिजे. आता मी दत्तूकडे येतो. दत्तू, खरं तर मी तुझा खूप फॅन आहे. म्हणजे हास्य जत्रामध्ये ते सुपर पॉवर जे काय तुझा डायलॉग आहे, अमेझिंग. म्हणजे बऱ्याचदा माझी छोटी मुलगी आहे 8 वर्षाची, ती सुद्धा म्हणते तुझा डायलॉग. म्हणजे एवढा आम्ही महाराष्ट्र फॅन आहे, वेगळं सांगायची गरज नाही. आणि खूप शून्यातनं अभिनय कौशल्य हस्तगत केलेला तो अभिनेता आहे. म्हणजे मनापासून महाराष्ट्र तुझ्याबद्दल आणि तुझ्यावर प्रेम करतो. पण ही जी काय फिल्म आहे निर्जळी, याच्यामध्ये तू वेगळाच आहे. म्हणजे तुझ्यातली ती विनोदी म्हणजे जे काय कौशल्य आहे, विनोद, एक धीर गंभीर दत्तू हा जो काही बघायला मिळतो आणि व्यवस्थेवरती जे ओरखडे ओढतो, तो वेगळाच आहे. कसं वाटलं हे सगळं करताना? ॲक्च्युली हे कॅरेक्टर्स होतं ते माझ्यासाठी फार माझ्यासाठी महत्त्वाचं होतं आणि मला त्याची शेडच कळाली की काय लेवलचं कॅरेक्टर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर ही जी गोष्ट जी होती जी त्यांनी मी पहिल्या भेटीत मला कळली, खूप जास्त छान वाटलं की बऱ्याच वेळेनंतर काहीतरी एक जास्त छान आहे त्याची समाजाला पुन्हा काहीतरी देते. कारण की बरेचसे घटक हे समाजातले हे समाजापासून बाहेर आहेत, त्यांना नाही अजून जवळ घेतलं जातं. आणि त्या दरम्यानच्या आमच्या त्या प्रोसेसमध्ये जे घडलंय म्हणजे सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत अशा की त्या समाजाबद्दलच्या त्यांच्यात आम्ही राहिलोय, वावरलोय. आमच्या ह्याच्यामध्ये फिल्ममध्ये 4 ते 5 साथी सोडले तर सगळे नॉन ऍक्टर आहेत. आम्ही त्याच समाजातली ती लोक घेतलीत जेणेकरून त्यांचं ते दुःख ते त्यांच्या करवीच कळावं. आणि ह्या सगळ्याच गोष्टी अनुभवल्यात आणि ते काम करत असताना यांचाच फार सपोर्ट झाला त्या कॅरेक्टरसाठी, त्या गोष्टीसाठी. म्हणजे आम्ही बघितलं की तुम्ही पारधी लोकांची भाषा बोलतात, ती भाषा पण तुम्ही बोलताय. हे कसं शिकला तुम्ही? हे सगळंच त्या प्रोसेसमध्ये झालं की पहिली तर गोष्ट हीच आहे की त्या ज्या गोष्टी होत्या त्यांच्या बाबतीतल्या ह्या कळाल्यानंतर इतकं मनाला त्रास झाला, इतकं वाईट वाटलं की म्हणजे आपण जे जगतोय हे हे आपण जगतोय ना, बाकी काही नाहीये. त्यांचं काहीच नाही, त्यांचं अस्तित्व काही नाही, त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी नाही, सगळं शून्य. आणि ह्या गोष्टीचं जास्त दुःख झालं. आणि आणि आता फिल्ममध्ये तुम्ही जर पाहिले असेल फिल्ममध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या खरंच घडलेल्या आहेत. आम्ही फक्त ते रेफरन्सेस वापरले आहेत. जर तुम्ही पाहिले असेल तुम्हाला कळालं असेल की अशा पद्धतीच्या गोष्टी करतात हे फार वाईट आहे. आणि हाच टास्क होता आमच्यासाठी, हेच चॅलेंजिंग होतं. आणि माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती की हा एक वेगळा अनुभव, एक वेगळं कॅरेक्टर, एक वेगळा रोल ज्याच्यात आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आणि त्याच्यातून आपल्याला खूप चांगला संदेश द्यायचा. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि खूप टास्कवालं काम होतं आणि ते मी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हा खंड कायम लक्षात राहील. दुसरं एक मला विचारायचं की आता जसं दत्तूने सांगितलं की बरीचशी लोक पारधी समाजातलीच तुम्ही घेतलेली की ज्यांना कॅमेरा किंवा शूटिंग हे बिलकुल माहिती नसेल. या लोकांबरोबर म्हणजे तुमच्या बरोबर घेऊन तिथं जाऊन त्यांची भाषा शिकणं, याच्याविषयी काही वेगळ्या गोष्टी किंवा वेगळे त्याच्यासाठीचे प्रयत्न, नेमकी तयारी कशी केली? तयारी म्हणजे खरं तर ती माणसं आपल्याला वाटतात की आता अभिनय न केलेली आहेत, सिनेमा माहीत नसलेले आहेत.
पण आपल्या सिनेमाला पण सिनेमा शिकवतील इतकी हुशार माणसं आहेत ती, आम्हाला हे शूट करताना कळालं. मग त्यांनी इतका सपोर्ट केलाय वेगवेगळ्या अर्थाने सगळ्या पद्धतीने, आणि त्यांची गोष्ट तर ती त्यांची वाटायला पाहिजे. पारध्यांची गोष्ट सांगतोय, माळावरच्या माणसांची गोष्ट सांगतो, तर माळावरची माणसं त्यात असली पाहिजेत. म्हणजे काळा माणूस बोलणार आहे किंवा उन्हात आपल्याला माणूस बोलणार आहे, तर उन्हात आपल्याला माणसाला ते जरा जास्त सांगता येईल, जास्त बोलता येईल. त्याच्यामुळे हे माझं हे फिक्स होतं की जर त्यांची गोष्ट तर ती माणसं असली पाहिजेत ज्यांचं हे दुःख आहे. दुसरी आपण जर सांगायला गेलो तर तेवढ्या दुःखानं आलं नसतं असं मला वाटतं, आणि त्यांची वाटली नसती ती गोष्ट. हो, म्हणजे अभिनय इतका कडक आहे सगळ्यांचा की कुठंच जाणवत नाही की ती म्हणजे त्यांच्या म्हणजे पारधी समाजातली ती लोक आहेत, त्यांना अभिनय किंवा ह्या गोष्टी इतका ओरिजिनल अभिनय वाटतो हो, तो. याच्यात ना खरी गोष्ट म्हणजे मॅडमचा फार मोठा हात आहे, की याच्यासाठी एक मोठी प्रोसेस करावी लागली आम्हाला त्या कॅरेक्टर्स पासून त्या सगळ्याच गोष्टींपर्यंत. म्हणजे हा विकास आमचा हा ऍक्टर आहे त्याच्यात, हा हे ऍक्टिंग करता करता असिस्टंट होता तिथे, ते सगळ्याच बाजू बघायचं. आणि जवळजवळ मला वाटतं ह्याने महिनाभर त्या गोष्टीवर एवढं काम केलंय की तुम्ही जर बघाल फिल्म तर तुम्हाला तो कळेल काय की याच्याशी रिलेटेड आमचे किस्से आहेत त्या रिलेटेड, की आम्ही काम करत असताना मध्ये ब्रेक होतोय की जेवणाचा खाण्याचा, असं कुठेही ऑडी ठिकाणी बसलो ना, तर तिथे आम्हाला तुम्ही ज्या फिल्म मध्ये सीन पाहिलेत ना, ह्याचा आम्हाला त्या मधल्या वेळेत पण अनुभव आलाय. की हा एक छोटस उदाहरण देईल की हा असं ते का एक फ्रूटचा स्टॉल होता, त्याच्या बाजूला तिथे बसला होता आणि ब्रेक होता, एक छोटासा 5-10 मिनिटाचा ब्रेक झाला, सीन झाला, तो तिथे बसला. तिथल्या फ्रूटवाल्याने त्याला तिथून हाकललं की तो पारधीच त्यांना वाटला आणि त्यांनी त्याला तिथून हाकललं की तू जा रे, पैसे नाहीत काय कशाला इथे बसलाय. ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्याला तिथे हाकलून दिलं. ह्या लेवलचं काम केलं गेलं होतं सगळ्यांच्या बाबतीत. आणि साहजिकच श्रेय ह्यांना जातं की ह्यांनी ह्या बऱ्याच गोष्टी करून घेतल्या आमच्याकडून. त्यामुळे ते फार महत्वाचं होतं आणि ती प्रोसेस आमच्यासाठी फार महत्वाची होती. एक विकासचा उल्लेख केला म्हणून विकासकडे थोडस विचारतो, ती महिनाभराची प्रोसेस काय होती, लोकांकडून ते करून घेणं किती चॅलेंजिंग वाटलं? चॅलेंजिंग तसं इतकं वाटलं नाही, कारण की मॅडमने जवळजवळ त्याच्यावर 2-3 वर्ष आधी काम केलं होतं. त्याचबरोबर म्हणजे महत्वाचं म्हणजे की जे धुरे भाऊचं जे पूर्ण कुटुंब होतं, त्यांनी आम्हाला इतकं सहकार्य केलं की ज्या काही त्यांच्याबद्दलच्या गोष्टी होत्या त्या त्यांनी सांगितल्या. लँग्वेज पासूनच्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या आम्हाला त्यांनी शिकवल्या तिकडे. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळी पहिल्यांदा ज्यावेळेस स्टोरी वाचली आम्ही, मॅडमनी लिहिली स्वतः, तर ती करावीशी वाटली आणि तिथून मग आमचा प्रवास सुरू झाला की त्या गोष्टी बघण्यापासून ती माणसं बघण्यापर्यंतच्या. आणि त्याच्यानंतर संदीप सर आज नाही आहे तिथे, पण मिस करतो त्यांना खूप, कारण की जे काही प्रोडक्शनचं सगळं बॅकअप आहे ते संदीप सरांनी केलंय. म्हणजे ही गोष्ट उभी करायला ते जर नसते तर कदाचित ही गोष्ट अजून तुमच्या समोर आली नसती. म्हणजे मला मला एक स्वातीला विचारायचं की लो बजेट मूवी आहे खरं तर, पण चित्रपटाचं चित्रीकरण असेल किंवा त्यातली कास्टिंग असेल ती खूप तगडी वाटते. म्हणजे याच्यावर खरं तर वेगळं काम करावं लागलं असेल त्याच्यासाठीची. कारण आता आपण युट्यूब किंवा सोशल मीडियामध्ये बघतो अनेक सिरीज सुरू आहेत. अ, ज्यांना अभिनयाचा आवड आहे म्हणजे खरं अभिनयाची, ते वेगवेगळ्या सिरीज सुरू करतात, ते करतात. असं म्हणजे खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे हा, आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. त्याच्यातून कुठेतरी ही एक मोठी कलाकृती समोर आलेली दिसते. कदाचित त्यासाठी साधन सामुग्री ही फार कमी असेल, पण हे कसं जुळवलं? मी ना एक वर्षभर निर्माता बघत होते ह्या फिल्मसाठी, आणि ही गोष्टच अशा लोकांची ज्यांची संख्याच एवढीशी आहे, आणि त्याच्यावरती तो प्रश्नावरती यावा ह्याच्यासाठी अशा पद्धतीचे सिनेमांना तशाही खूप अडचणी येतात. मी पहिली नाहीये जिला अडचण आली. माझ्या जे मिस्टर आहेत संदीप बाळासाहेब लोखंडे, ते म्हणले की बास आता तू 1-1.5 वर्ष आलं फिरतीयस, आता बास कर. मी जे काही माझ्या परीनं होतंय ते करतो. आणि मग त्यांनी आता हे सांगायला नाही पाहिजे खरं तर, मग आम्ही लोन काढलं आणि त्या सगळ्या प्रोसेसनी ही फिल्म सुरू झाली. आणि तुम्ही जसं म्हणले की हे सगळं जे दिसतंय ही लोक एवढं, गोष्ट साधी दाखवायला जास्त कष्ट लागते सर, तामझाम दाखवायला कष्ट नाही लागणार. ती पारध्यांची गोष्ट आहे, ती पारध्यांचीच दाखवायला आम्हाला जास्त कष्ट अगदी लागतात. बरोबर. म्हणजे हार्ट टचिंग हे होतं. मला इथं विद्याप्रतिष्ठानचे प्राध्यापक डॉक्टर संजय खिलारे आहेत. याचे जे सबटायटल्स आहेत या चित्रपटाचे, ते दिल्यामुळं हा मूवी एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती सुद्धा ओपन होतो. अ,
समाज व्यवस्थेला अतिशय बेधडकपणे विचारलेला हा प्रश्न आहे खरं तर स्वातीच्या या चित्रपटातून. तुम्ही कसं बघता या चित्रपटाशी, तुम्ही कसे जोडले गेला आणि हे सबटायटल्स हे कसं काम कसं आलं? खरं तर स्वाती आमची विद्यार्थिनी आणि स्वातीची धडपड विद्यार्थी दशेपासूनच होती की एक वेगळ्या धाटणीचं काम करायचं, वेगळ्या धाटणीचे सिनेमे करायचे. आणि ज्यावेळी तिने पारधी कम्युनिटीवरचा चित्रपट करायला घेतला, ती मार्जिनलाइज कम्युनिटी आहे की ज्या कम्युनिटीचं पॉझिटिव्ह म्हणून काही येतच नाहीये आणि एकदम रिअल लाईफ आणि रिअल लाईफ अगदी मिक्स करून घेतलं, ह्या लोकांकडून काम करून घेतलं. आणि एके दिवशी तिचा फोन आला की सर या प्रोजेक्टवर मी काम करते आणि माझी इच्छा आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी, देश पातळीवर जाण्यासाठी याचे सबटायटल्स फक्त तुम्ही आणि तुम्हीच करायला हवेत. मी म्हटलं असं काही नाही म्हणे, अनेक करायला लोक तयार आहेत, माझ्याकडे प्रोफेशनल लोक आहेत, पण जे मी तुमच्याकडे शिकले ते इथं योग्य पद्धतीने यायला हवं. आणि कुठे ना कुठे मे बी कदाचित तो रुरल टच जो स्वातीचा आहे माझी विद्यार्थी म्हणून तो माझाही आहे आणि म्हणून त्या मी करायला घेतलं. आणि पहिलाच प्रश्न निर्माण झाला की पारधी कम्युनिटीची जी लँग्वेज आहे त्या भाषेचं करायचं काय. मग स्वातीने स्वतः ते ट्रान्सलेट करून मराठीत मला दिलं. खरं तर काही एक 90% 60% कळते भाषा, पण ज्यावेळी ती भाषा आपल्यापर्यंत येते आणि तो चित्रपट जातो, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कारण इथे येणारे ज्युरीज इंटरनॅशनल लेवलचे असतात, त्यांना तो समजला पाहिजे, इंटरनॅशनली तो चित्रपट वेगळ्या पद्धतीने गेला पाहिजे, म्हणून त्याचे सबटायटल्स मांडलेले आहेत. पण ते सबटायटल्स वाचताना खरोखर मलाही पुन्हा नव्याने मी शिकत गेल्यासारखं वाटतं, या लोकांच्या अगदी जवळ गेल्यासारखं वाटतं. आणि मला असं वाटतं की गावातली माळावरची भाषा, बहुजनांची अभिजनांची ज्याला म्हणू आपण ती मराठी भाषा आणि डायरेक्ट आंतरराष्ट्रीय भाषा, या तिघांना जोडणारा दुवा म्हणजे सबटायटल्स हा चित्रपट होतोय. आणि पारधी कम्युनिटीचं दुःख आणि त्यांचं दैन्य समाजापर्यंत तर आहे, परंतु ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यामध्ये, राष्ट्रीय पातळीवर नेण्यामध्ये हा चित्रपट अत्यंत मोलाची भूमिका बजावणार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून खरं तर कौतुक ह्या सगळ्या क्रूचं, विशेषतः त्यातल्या ऍक्टर्सचं आणि डिरेक्टरचं की ज्यांनी ही कथा, नुसती कथा नाही तर हे अनुभव आहेत, प्रत्येक तिथं येणारं हास्य, थोडंसं त्यातली करुणा, त्यातली दया, प्रज्ञा, ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं पारधी कम्युनिटीमध्ये असणारं टॅलेंट तिने अगदी छोट्या छोट्या सिम्बल्स मध्ये मांडलेलं आहे. ती फार मोठी गोष्ट आहे. म्हणून मी या टीमचं अभिनंदन करतो आणि निर्जली हा चित्रपट काही दिवसातच मोठे यश प्राप्त करू अशी सदिच्छा व्यक्त करतो. अगदी खरं आहे. म्हणजे खरोखरच हा जो चित्रपट आहे निर्जळी, मी मगाशी सुरुवातीलाच म्हणालो की निशब्द करणारा हा चित्रपट आहे. समाजाला, व्यवस्थेला थेट प्रश्न विचारण्याचे हा चित्रपट आहे. म्हणजे मी सुरुवातीलाच म्हणालो की नागराज मंजुळेंचा जो फॅन्ड्री आला होता त्याच्यामध्ये जो एक दगड भिरकावला होता तो आजही समाजाला लागतोय. आणि तसाच प्रश्न या चित्रपटाच्या शेवटी जो विचारला की सरपंच व्हायला काय करावं लागेल, काय शिकावं लागेल, हा जो प्रश्न आहे ना, हा सुद्धा समाजाला अस्वस्थ करून नक्कीच सोडणार आहे. सावित्रीमाईंच्या फोटोनी चित्रपट सुरू होतो आणि शेवट या प्रश्नाने त्याचा होतो. अतिशय उत्तम मांडणी आणि अभिनय बोलाल तर तुम्ही चित्रपट पहा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की रियालिटी, रिअल लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये कुठं अंतरच ठेवलं नाही. अशा पद्धतीनं हा चित्रपट आपल्या समोर येतो आणि अक्षरशः आपल्याला निशब्द करून टाकतो, अंतर्मुख करायला लावतो. आणि 75 वर्षानंतर, 76 वर्षानंतर सुद्धा आपल्यातली काही लोक की अजूनही गावकुसा बाहेर आहेत, पालामध्ये आहेत, ज्यांच्यापर्यंत शिक्षण तर सोडा, आणखी बऱ्याच व्यवस्था पोचलेल्याच नाहीयेत आणि ते सुद्धा आपल्यात मिसळलेले नाहीयेत. दोन्ही बाजू आहेत आणि अतिशय समर्थपणे या चित्रपटामध्ये त्या मांडलेल्या आहेत. आपण तो चित्रपट बघितल्यानंतरच तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी समजतील. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.